अशा रीतीने बराच काळ लोटला. श्रीरामचरणांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढत होते. श्रीशंकरांचे कठोर नियम, अनन्य प्रेम व अंतःकरणातील अढळ भक्ती जेव्हा श्रीरामांनी पाहिली तेव्हा कृतज्ञ कृपाळू रूपशिलाचे भांडार अत्यंत तेजःपुंज भगवान श्रीराम प्रकट झाले. त्यांनी पुष्कळ प्रकारे श्री शिवांची वाखाणणी केली आणि म्हणाले, तुमच्याशिवाय असे कठीण व्रत कोण करू शकणार. श्रीरामांनी अनेक प्रकारे शिवांचे सांत्वन केले आणि पार्वतीच्या जन्माची वार्ता सांगितली. कृपानिधान श्रीरामांनी पार्वतीच्या अत्यंत पवित्र कृतीचे विस्ताराने वर्णन केले. नंतर ते शिवांना म्हणाले, हे शंकरा, जर तुमचे माझ्यावर खरेच प्रेम असेल तर आता माझी विनंती ऐका. माझी इच्छा आहे की तुम्ही जाऊन पार्वतीचे पाणी ग्रहण करावे. शिव म्हणाले, जरी हे योग्य नाही तरी स्वामींचे म्हणणे मला टाळता येणार नाही. तुमची आज्ञा शिरसामान्य करणे हाच माझा परमधर्म आहे. माता, पिता, गुरु आणि स्वामी यांचे सांगणे काहीही न विचार करता कल्याणकारक समजून मान्य करायला हवे. शिवाय तुम्ही तर माझे परमहितकारी आहात. म्हणून हे नाथ, तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. शंकरांची भक्ती, ज्ञान व धर्म यांनी युक्त असे बोलणे ऐकून श्रीराम प्रसन्न झाले. प्रभू म्हणाले, हे हरा, तुमची प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता मी जे सांगितले आहे ते लक्षात ठेवा. असे म्हणून श्रीराम अंतर्धान पावले.